हॅलो, स्क्रीन दिसत आहे का? हो सर. तर आपण लास्ट टाइमला अमिनो ॲसिड चालू केलं होतं. छोटं युनिट आहे. अमिनो ॲसिड इट कंटेन्स टू ग्रुप्स, टू फंक्शनल ग्रुप, दॅट इज कार्बोक्सिलिक ग्रुप अँड अमिनो ग्रुप. ठीक आहे. Generally, in most of the amino acid, the amino group is present on the alpha carbon atom of that amino acid. अल्फा कार्बन ॲटम म्हणजे कोणता? जो कार्बन ॲटम डायरेक्टली अटॅच असतो फंक्शनल ग्रुपला, दॅट इज आता या केसमध्ये सीओएचला. सीओएचच्या बाजूचा जो कार्बन असतो त्याला अल्फा कार्बन ॲटम म्हणतो आपण. त्याला समजा NH2 ग्रुप अटॅच असेल तर दॅट अमिनो ॲसिड इज कॉल्ड ॲज अल्फा अमिनो ॲसिड. ओके. सो डिपेंडिंग अपॉन द size or type of R म्हणजे alkyl group attached to that amino acid, those amino acids they have they are classified into different types. Different types म्हणण्यापेक्षा R जर चेंज झाला, alkyl group जर चेंज झाला तर अमिनो ॲसिड चेंज होऊन जाईल. म्हणजे कसं, समजा दिस इज अ साइड चेन R, this is alpha carbon atom, this is COH group, and this is NH2 group. Okay, amino group. This is COH group. तर हा अल्फा कार्बन ॲटम आहे. तर डिपेंडिंग ऑन दिस R, इट मे बी H, इट मे बी, समजा हा H असेल, Rचं समजा H असेल, ते आता ग्लायसिन म्हणतो आपण. समजा CH3 असेल तर ॲलॅनिन म्हणतो. सो दिस साईड चेंज changes. If the side chain changes, that is the R changes, then the amino acid gets changed. Now, stereochemistry of amino acids. All amino acid except glycine are optically active. Why? Because in case of glycine चा फॉर्म्युला काय होईल? ग्लायसिन मध्ये हा जो आर आहे, आर इज नथिंग बट एच. आर इज इक्वल टू एच राहील. ग्लायसिन मध्ये आर इज इक्वल टू एच राहील. समजा आर इज इक्वल टू जर एच असेल तर दिस कार्बन ॲटम इज नॉट अ असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे ना, बिकॉज टू सिमिलर ग्रुप्स आर अटॅच टू दिस अल्फा कार्बन ॲटम. हे जे अल्फा कार्बन ॲटम आहे, हा अल्फा कार्बन ॲटम असिमेट्रिक कार्बन ॲटम राहणार नाही, कारण दोन सारखे हायड्रोजन ॲटम्स याला अटॅच राहतील. ठीक आहे. देअरफॉर, सिन्स देअर इज नो असिमेट्रिक कार्बन ॲटम इन ग्लायसिन, इट वुड नॉट शो ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. म्हणजेच एक्सेप्ट ग्लायसिन, फक्त ग्लायसिनचं उदाहरण सोडून बाकी सगळे अमिनो ॲसिड जे आहे दे आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह. नाव ॲज वी नो, इन केस ऑफ ग्लिसरॅल्डेट, हा जो ग्लिसरॅल्डेटचा मॉलिक्यूल आहे, यामध्ये समजा OH हा लेफ्ट साईडला राहिला तर आपण एल ग्लिसरॅल्डेट म्हणतो. जर हा OH राईट साईडला राहिला तर आपण डी ग्लिसरॅल्डेट म्हणतो. ठीक आहे. इन द सेम वे, इफ NH2 ग्रुप in case of amino acid is on the left hand side, then it is called as capital L amino acid, and if it is on the right hand side, then it is called as a D, capital D amino acid. Now, these amino acids also shows optical activity. That means one of the molecule may rotate the plane of plane polarized light towards right, and other molecule of the same acid may rotate the plane of plane polarized light towards left. If it rotate the plane towards right, then it is called as dextrorotatory, that is small d. या डी आणि या एल चा याच्याशी काहीही संबंध नाही. This T and L, these are relative to glyceraldehyde depending on the position of NH2 group. And this dextrorotatory and leorotatory, it means D, small d, it indicates that acid rotates the plane polarized light towards right, and the small l, it indicates the रोटेशन टुवर्ड्स लेफ्ट. ओके. म्हणजे आता हा कॅपिटल डी राहिला तर हा लिओ रोटेटरी राहू शकतो. कॅपिटल डी अमिनो ॲसिड जर राहिला तर इट मे बी अ लिओ रोटेटरी, और कॅपिटल एल इट मे बी अ डेक्स्ट्रो रोटेटरी. ओके. याचा दोघांचा काही संबंध नाही. पण जसे दोन फॉर्म्स असतात, जसे दोन ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आहे, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवते म्हणजे काय, याचे दोन फॉर्म्स किंवा एनॅन्शोमर्स असतील याचे. ओके. वन एनॅन्शोमर इट रोटेट्स द प्लेन पोलराइज लाइट टुवर्ड्स राइट, अँड अदर it may rotate the plane polarized light towards left. Then, when amino acids join together, when two or more amino acids join together, then they form a peptide linkage or peptide bond, or it is called as peptide. And if there are large number of amino acids join through this peptide bond, then that is called as protein. ओके. म्हणजे चेन ऑफ अमिनो ॲसिड जे आहे
chain of amino acid, it forms peptide or protein. Jar there are a small number of amino acid, then it is called as peptide. And if there is a very large number of amino acid joined through peptide bond, then it is called as protein. Suppose two amino acids can react. आता हा एक अमिनो ऍसिड घेतला आपण. अमिनो ऍसिड म्हणजे ज्याच्यामध्ये COOH ग्रुप आहे आणि NH2 ग्रुप आहे, त्याला आपण अमिनो ऍसिड म्हणतो. नाउ दिस इज वन ऑफ अमिनो ऍसिड अँड दिस इज अनदर अमिनो ऍसिड. ठीक आहे. हा एक अमिनो ऍसिड आहे, हा दुसरा अमिनो ऍसिड आहे. याच्यामध्ये याचं कंडेन्सेशन झालं या दोन मॉलिक्यूलचं. कंडेन्सेशन झालं म्हणजे वॉटर मॉलिक्यूल निघून गेला इथून. हा वॉटर मॉलिक्यूल निघून गेला टू फॉर्म what C double bond O bond NH. ठीक है, C double bond O bond NH. So this bond it is called as a peptide bond. हा जो बॉन्ड आहे CN बॉन्ड म्हणजे CN बॉन्डला का बरं म्हणतो आपण पेप्टाइड बॉन्ड, कारण इथे C जर डबल बॉन्ड ऑक्सिजनला लागलेला असेल आणि इथे नायट्रोजन जर हायड्रोजनला लागलेला असेल तर या बॉन्डला म्हणतात पेप्टाइड बॉन्ड. ओके, सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ पेप्टाइड. आता इथे दोन मॉलिक्यूल अमिनो ऍसिडचे कंबाईन झाले. टू मॉलिक्यूल्स ऑफ अमिनो ऍसिड कंबाईन by the loss of water molecule to form a peptide linkage. This peptide linkage, so it is called as dipeptide. दोन अमिनो ऍसिड्स जर कंबाईन झाले आणि पेप्टाइड तयार केलं तर त्याला म्हणतो आपण डायपेप्टाइड. ओके, इन द सेम वे वी कॅन सी हिअर. त्याच पद्धतीने आपल्याला इथे दाखवता येईल. इथे H2O बाहेर निघाला आहे. ओके, H2O बाहेर निघाला इथे, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल टू फॉर्म दिस पेप्टाइड बॉन्ड. याला आपण पेप्टाइड बॉन्ड म्हणतो. CN बॉन्डला पेप्टाइड बॉन्ड, पण प्रत्येक CN बॉन्डला नाही. त्या CN बॉन्डमध्ये C डबल बॉन्ड O असला पाहिजे आणि NH असला पाहिजे, तेव्हाच याला पेप्टाइड लिंकेज किंवा पेप्टाइड बॉन्ड म्हणतो आपण. ठीक आहे. सो दिस इज अ peptide formation or peptide bond formation by the combination of two amino acids. Okay, now this peptide linkage is planar. हा जो पेप्टाइड लिंकेज असतो हा प्लेनर असतो. पेप्टाइड लिंकेज जो आहे तो प्लेनर असतो आणि NH आणि C डबल बॉन्ड O दे आर एंटी. मीन्स याला इथे समजा आपण प्लेन काढला, CN ला मधून समजा एखादा प्लेन पास केला तर एका साईडनी काय राहील, एका साईडनी C डबल बॉन्ड O राहील आणि एका साईडनी NH राहील. दॅट मीन्स दे आर एंटी विथ इच अदर. हा इकडे आहे आणि हा NH जो आहे हा इकडे आहे. सो अमाइड लिंकेज जो आहे, अमाइड लिंकेज इट इज अ प्लेनर अँड NH and C double bond O, they are anti to each other. Then classification of amino acid. Now this classification of amino acid, it is based on the basis of side chain structure. Side chain structure कोणतं म्हणजे R च्या वर डिपेंड राहील त्याचं क्लासिफिकेशन. It can be classified into non-polar amino acid. याला non-polar amino acid म्हणून सुद्धा क्लासिफाय करता येते. पोलर किंवा अनचार्ज्ड अमिनो ऍसिड्स. ओके, polar or uncharged amino acids, then acidic amino acids and basic amino acids. Okay, so these are the classification of amino acids. Now आता ऍसिड आणि बेसिक अमिनो ऍसिड्स वगैरे कशाला म्हणायचं तर ते आपण पाहू. The classification is also on the basis of number of acidic group and amino groups. Acidic group किती आहे आणि अमिनो ग्रुप किती आहे त्याच्या बेसवर सुद्धा आपल्याला ऍसिडिक अमिनो ऍसिड आहे की बेसिक अमिनो ऍसिड आहे ते आपल्याला पाहता येते. व्हॉट इज मीन बाय ऍसिडिक अमिनो ऍसिड किंवा बेसिक अमिनो ऍसिड? देर इज ऑल्सो अ न्यूट्रल अमिनो ऍसिड. न्यूट्रल अमिनो ऍसिड पण असते केव्हा, व्हेन देर इज अ सेम नंबर ऑफ अमिनो ग्रुप्स. ठीक आहे, जर त्या अमिनो ऍसिडमध्ये सेम नंबर ऑफ अमिनो ग्रुप म्हणजे NH2 ग्रुपची संख्या सारखी असेल आणि COOH आणि COH ग्रुपची संख्या जर सारखी असेल तर त्याला म्हणतो आपण न्यूट्रल अमिनो ऍसिड. ओके, व्हॉट इज न्यूट्रल अमिनो ऍसिड? दीज आर अमिनो ऍसिड विच कंटेन वन अमिनो ग्रुप, एक अमिनो ग्रुप असेल आणि एक COH ग्रुप असेल. ठीक आहे, और कार्बोनिल ग्रुप म्हणा किंवा कार्बोक्सिल ग्रुप म्हणा. कार्बोक्सिल ग्रुप जो आहे तो इज इक्वल टू नंबर ऑफ कार्बोक्सिलिक ग्रुप इज इक्वल टू नंबर ऑफ NH2 ग्रुप जर असेल तर त्याला आपण म्हणतो न्यूट्रल अमिनो ऍसिड्स. ओके, फॉर एक्झाम्पल ग्लायसिन. ग्लायसिन मध्ये एकच NH2 आहे आणि एकच COOH आहे म्हणून याला म्हणतो आपण न्यूट्रल अमिनो ऍसिड. नाउ व्हॉट इज मीन बाय बेसिक अमिनो ऍसिड? बेसिक अमिनो ऍसिड
they carry extra basic group in their molecule. म्हणजे NH2 ग्रुप समजा 2 असेल आणि COH ग्रुप समजा एकच असेल, COH ग्रुप समजा एकच असेल, तर त्याला आपण म्हणतो बेसिक अमिनो ऍसिड. ओके, दॅट विल बी बेसिक अमिनो ऍसिड. का बरं बेसिक? कारण NH2 जास्त आहे आणि COH जे आहे ते कमी आहे, म्हणजे कमी आहे, COH कमी आहे. तर COH ची संख्या समजा NH2 च्या संख्येपेक्षा जर कमी असेल तर त्याला आपण म्हणतो बेसिक अमिनो ऍसिड. वी नो दॅट NH2 इट इज अ बेस. NH2 हा बेस आहे, हा लेविस बेस आहे. व्हाय? बिकॉज ऑफ द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑन द नायट्रोजन ॲटम. इट कॅन बी डोनेटेड टू अनदर सबस्टन्स अँड देअरफॉर इट इज अ लेविस बेस. आणि COH इट इज अ ऍसिड, हे तुम्हाला माहितच आहे. नंतर ऍसिडिक अमिनो ऍसिड म्हणजे कोणते अमिनो ऍसिड? या केसमध्ये, इन दिस केस, अमिनो ऍसिड दे कॅरी एक्स्ट्रा ऍसिडिक ग्रुप इन देअर मॉलिक्यूल. ओके, दे कॅरी एक्स्ट्रा ऍसिडिक ग्रुप इन देअर मॉलिक्यूल. म्हणजे समजा एक NH2 असेल, त्या अमिनो ऍसिडमध्ये एकच NH2 ग्रुप असेल आणि 2 COH ग्रुप असेल, तर त्याला म्हणतो आपण ऍसिडिक अमिनो ऍसिड. ओके, if the number of COH groups are more than that of NH2 group in amino acid, then it is called acidic amino acid. If the number of NH2 group is more than that of the acidic group, that is carboxylic group in amino acid, then it is called as basic amino acid. And if there is same number of NH2 group and COH group, then it is called as neutral amino acid. So depending on the and NH2 group, these are classified into neutral amino acid, acidic amino acid आणि basic amino acid. Okay, now हे जनरल क्लासिफिकेशन झालं ना. अदर साइड चेन स्ट्रक्चरल क्लासिफिकेशन. एरोमॅटिक राहू शकते, आर आर मे बी एरोमॅटिक, आर मे बी सायक्लिक, आर मे बी हायड्रॉक्सिल, आर मे बी थायॉल amino acid. So these are the groups which that R may be. जो R ग्रुप आहे लागलेला, त्या तो R या पद्धतीचा कुठलाही राहू शकतो. देन क्लासिफिकेशन ऑफ अमिनो ऍसिड, नॉन पोलर साइड चेन. आता समजा आपण पाहिलं की क्लासिफिकेशन याचं नॉन पोलर अमिनो ऍसिड म्हणून होऊ शकते आणि पोलर अमिनो ऍसिड. नॉन पोलर अमिनो ऍसिड म्हणजे कोणती राहील? ग्लायसिन. फॉर एक्झाम्पल ग्लायसिन. ग्लायसिनमध्ये आर ची जी व्हॅल्यू आहे ती H आहे. H म्हणजे हायड्रोजन आहे. ॲलॅनिन, ॲलॅनिनमध्ये आर जो आहे तो काय असतो? CH3. व्हॅलिन, व्हॅलिनमध्ये आर जो आहे दॅट इज आयसोप्रोपिल ग्रुप. ओके. लिओसिन, लिओसिनमध्ये आर ची जे व्हॅल्यू आहे ते CH3/2 CH2. हे आर म्हणजे अल्काइल ग्रुप. अल्काइल ग्रुप म्हणजे कोणता? यामध्ये आपण दाखवला तो हा आर. या आर H राहिला तर ग्लायसिन, CH3 राहिला तर ॲलॅनिन. ओके, याच्यावरून आपण याला पोलर आहे की नॉन पोलर आहे ते सांगू शकतो. तर हे झाले सगळे नॉन पोलर ग्रुप. ठीक आहे, हे सगळे नॉन पोलर ग्रुप्स आहे. फिनाइल ॲनालिन हा ग्रुप, इट इज ऑल्सो नॉन पोलर ग्रुप. इट इज ऑल्सो अ नॉन पोलर ग्रुप. ओके, इट इज ऑल्सो अ नॉन पोलर ग्रुप. दीज आर ऑल नॉन पोलर ग्रुप्स. समजा हे नॉन पोलर ग्रुप आहेत. नॉन पोलर म्हणजे कोणते? त्याच्यावर काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज नाही आहे असे. असे जर नॉन पोलर ग्रुप असेल, आर म्हणजे जर नॉन पोलर ग्रुप असेल तर त्या अमिनो ऍसिडला म्हणतो आपण नॉन पोलर अमिनो ऍसिड. ओके, तर आर म्हणजे काय आहे? ही साईड चेन आहे. अमिनो ऍसिडची ही आर म्हणजे साईड चेन आहे. समजा ही साईड चेन नॉन पोलर असेल, म्हणजे या पद्धतीचे ग्रुप जर लागलेले असतील नॉन पोलर, ज्याच्यावरती पोल्स नाही आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोल्स नाही आहे, त्याला आपण म्हणतो नॉन पोलर अमिनो ऍसिड. व्हॉट आर पोलर अमिनो ऍसिड्स? पोलर अमिनो ऍसिड्स दे हॅव अ पोलर साईड चेन. म्हणजे आर जो आहे तो पोलर असतो. फॉर एक्झाम्पल NH2 C डबल बॉन्ड O CH2. आता इथे पोलर ग्रुप आहे बिकॉज C डबल बॉन्ड O इट इज अ पोलर आहे ना. C डबल बॉन्ड जो आहे हा पोलर असतो, म्हणून इट इज समजा या टाईपचा जर आर अटॅच असेल अमिनो ऍसिडला, आर ची व्हॅल्यू किंवा आर या पद्धतीचं जर असेल तर त्याला म्हणतो आपण पोलर साईड चेन आहे, म्हणून दॅट इज अ पोलर अमिनो ऍसिड. इथे सुद्धा पहा NH2 ग्लुटामाइन मध्ये सुद्धा हा ग्रुप असतो. इथे हा पोलर ग्रुप आहे, C डबल बॉन्ड O आहे, त्यामुळे इट इज अ polar amino acid. OH group, it is also a polar, and this is also OH group, it is also a polar. Means if R is polar, then it is called as polar amino acid, and if R is non-polar, then it is called as non-polar amino acid.
नाव क्लासिफिकेशन ऑफ अमिनो ऍसिड, ऍसिडिक साईड चेन. समजा ऍसिडिक साईड चेन असेल, ऍसिडिक साईड चेन असेल म्हणजे आर जो आहे, आर हा ऍसिडिक असेल तर त्याला आपण ऍसिडिक अमिनो ऍसिड म्हणतो. सगळीकडे पहा आर COOH दिलेला आहे, है ना, COO दिलेला आहे. इथे OH जो आहे हा प्रोटॉन जो आहे, दिस प्रोटॉन कॅन बी इझिली डोनेटेड, देअरफॉर इट हॅज ऍसिडिक कॅरेक्टर, म्हणून याला ऍसिडिक ग्रुप म्हटला जाईल. इथे SH थायोनिल ग्रुप, थायऑक्साइड ग्रुप, थायॉल ग्रुप, सॉरी थायॉल, SOH राहिला तर अल्कोहोल है ना, आणि SH राहिला तर थायॉल म्हणतो आपण. तर हा H सुद्धा ऍसिडिक आहे. म्हणून समजा या पद्धतीचे जर ग्रुप्स त्या अमिनो ऍसिडला लागलेले असतील, म्हणजे आर या पद्धतीचा जर असेल, ऍसिडिक असेल, तर त्याला म्हणतो आपण ऍसिडिक अमिनो ऍसिड. म्हणजेच अमिनो ऍसिडला समजा ऍसिडिक ग्रुप लागलेला असेल साईड चेनला, तर त्याला म्हणतो आपण ऍसिडिक अमिनो ऍसिड. दुसरं क्लासिफिकेशन आपण आता याच्या आधीच पाहिलं होतं की नंबर ऑफ COH ग्रुप जर जास्त असतील तर त्याला ऍसिडिक अमिनो ऍसिड म्हणतो, त्याला पण ऍसिडिक अमिनो ऍसिड म्हणतो. किंवा साईड चेन सुद्धा समजा ऍसिडिक असेल तर त्याला आपण ऍसिडिक अमिनो ऍसिड म्हणतो. देन बेसिक अमिनो ऍसिड. आता याच्यामध्ये पहा बेस लागलेला आहे, NH2 इज अ बेस. प्रत्येकाकडे NH2 वगैरे लागलेला आहे, म्हणजे नायट्रोजन इथे लागलेला आहे. नायट्रोजन कंटेनिंग जर आर असेल, समजा साईड चेन जे आहे ते नायट्रोजन कंटेनिंग असेल किंवा बेसिक असेल, तर दॅट अमिनो ऍसिड इज कॉल्ड ॲज बेसिक अमिनो ऍसिड. ठीक आहे. सो these are some examples. Now what are essential amino acid and non-essential amino acids? An essential amino acid is an amino acid that cannot be synthesized itself by the organism. ठीक आहे. ऑर्गॅनिझम हे एसेन्शियल अमिनो ऍसिड जे आहे ते सिंथेसाइज करू शकत नाही. ओके. युजली रेफरिंग टू ह्युमन्स. ह्युमन्स म्हणजे आपले समजा ह्युमन्स, दे आपण आपली बॉडी जी आहे हे एसेन्शियल अमिनो ऍसिड्स तयार करू शकत नाही, आणि म्हणून त्यांना आपल्याला डाएटमधून घ्यावं लागते. अँड देअरफॉर दे मस्ट बी सप्लाइड इन द डाएट. ओके. देर आर 10 अमिनो ऍसिड्स विच आर एसेन्शियल अमिनो ऍसिड्स. 10 अमिनो ऍसिड जसे आहे, 20 पैकी 10 अमिनो ऍसिड जे आहे ते अमिनो ऍसिड्स एसेन्शियल अमिनो ऍसिड्स आहे. ओके. दे आर ARG. ARG हे शॉर्ट फॉर्म आहे सगळे, HIS, ILE, LEU, LYS, MET, PHE, हे सगळे जे आहे व्हॅल, हे सगळे जे आहे हे ॲब्रिव्हेशन्स आहे. या ॲब्रिव्हेशन्सनीच अमिनो ऍसिड्स दाखवल्या जातात. ठीक आहे. तर हे जे अमिनो ऍसिड्स आहे हे सगळे अमिनो ऍसिड्स हे एसेन्शियल अमिनो ऍसिड्स आहे. ठीक आहे. आता the human body it can synthesis 10 out of 20 अमिनो ऍसिड्स फाउंड इन प्रोटीन. प्रोटीन मधले जे 20 अमिनो ऍसिड आहे त्याच्यापैकी 10 अमिनो ऍसिड्स हे आपली बॉडी सिंथेसाइज करू शकते, आणि बाकीचे 10 जे आहे देर आर अदर 10 amino acids that must be supplied to our diet. Okay, and these are called as essential amino acids. So these essential amino acids are required for the growth of our body, and lack of these essential amino acid in the diet can cause disease. Okay, म्हणून हे जे एसेन्शियल अमिनो ऍसिड्स कोणते जे आपल्याला डाएट मधून घ्यावे लागतात त्याला आपण एसेन्शियल अमिनो ऍसिड्स म्हणतो. जे तयार करू शकत नाही आपली बॉडी त्यांना आपण एसेन्शियल अमिनो ऍसिड्स म्हणतो, जे आपल्याला डाएट थ्रू घ्यावे लागतात. सो इट मस्ट ऑब्टेन फ्रॉम अवर डाएट. An adequate diet must contain these essential amino acids. Typically, they are supplied by meat and dairy product. Okay, मीट म्हणजे जे नॉनव्हेज आहे ते, आणि डेअरी प्रोडक्ट्स मधून हे आपल्याला मिळतात. सो एसेन्शियल अमिनो ऍसिड्स help the body function and regulate neurotransmitters, chemicals in the brain that control the mood and behavior. Okay, a lack of essential amino acid can cause emotional or physical difficulties and lead to health disorder. ठीक आहे. म्हणजे हे अमिनो ऍसिड जे आहे एसेन्शियल अमिनो ऍसिड्स हे जर आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात मिळाले नाही, आपल्या बॉडीमध्ये पाहिजे त्या प्रमाणात आपण डाएटमधून घेतले नाही, तर देर आर सो मेनी हेल्थ डिसऑर्डर्स इन अवर बॉडी. ओके. मग आता नॉन एसेन्शियल अमिनो ऍसिड्स कोणते झाले? नॉन एसेन्शियल अमिनो ऍसिड्स कोणते झाले? जे आपल्याला
डाएटमधून घ्यावे लागत नाही त्यांना म्हणतो आपण नॉन एसेन्शियल अमिनो ऍसिड्स. म्हणजे देर आर सर्टेन अमिनो ऍसिड दॅट कॅन बी मेड बाय अवर बॉडीज, आपल्या बॉडीज तयार करते, जे अमिनो ऍसिड आपली बॉडी तयार करते, अँड देअरफोर वी डू नॉट रिक्वायर देम इन अवर डायट. दीज आर कॉल्ड ॲज नॉन एसेन्शियल अमिनो ऍसिड्स. ओके, हे एसेन्शियल अमिनो ऍसिड झाले जे आपल्याला डायटमधून घ्यावे लागतात. नॉन एसेन्शियल कोणते झाले? नॉन एसेन्शियल कोणते झाले? जे आपली बॉडी तयार करते, सर्टेन अमिनो ऍसिड्स दॅट कॅन बी मेड बाय अवर बॉडीज अँड देअरफोर वी डू नॉट रिक्वायर देम इन अवर डायट. These are called as non-essential amino acids. Okay. Then the list of essential and non-essential amino acid. हे सगळे जे आहे एसेन्शियल अमिनो ऍसिड आहे. ऍक्च्युली हे एसेन्शियल अमिनो ऍसिड म्हणा किंवा नॉन एसेन्शियल अमिनो ऍसिड आहे, हे पूर्ण नाव आहे. दीज आर द कॉमन नेम्स ऑफ अमिनो ऍसिड. हे जनरली ॲब्रिवेट कसे करतात, जसं हिस्टिडीन आहे, हिस्टिडीनला काय लिहितात? HIS. आयसोल्युसिन याला काय लिहितात? ISO. ल्युसिन याला काय लिहितात? LEU. लायसिन याला काय लिहितात? LYS. ओके. सो ॲब्रिवेशन्सनी हे जे अमिनो ऍसिड्स आहे हे अमिनो ऍसिड दाखवल्या जातात. म्हणून इथे जे लिहिलं आहे आपण हे ॲब्रिवेशन्सनीच लिहिलेलं आहे. तर याच्यावरून ॲक्च्युली हे पूर्ण नाव या पद्धतीचे आहे. दीज आर ऑल एसेन्शियल अमिनो ऍसिड्स अँड दीज आर ऑल नॉन एसेन्शियल अमिनो ऍसिड. These are prepared by our body and these we must to take in our diet, okay, through our diet. So this is the list of essential amino acid and non-essential amino acids. Then Zwitter ion. What is mean by Zwitter ion? Zwitter ion म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे की अमिनो ऍसिड इट कंटेन्स बोथ ऍसिडिक ग्रुप ॲज वेल ॲज बेसिक ग्रुप. ओके, कोणतं समजा अमिनो ऍसिड घेतलं, हे अमिनो ऍसिड जरी घेतलं आपण, तर याच्यामध्ये ऍसिडिक ग्रुप सुद्धा आहे C++OOH, आणि याच्यामध्ये बेसिक ग्रुप सुद्धा आहे NH2 ग्रुप. इट इज अ बेसिक ग्रुप. Okay, so although these alpha amino acids are commonly written in unionized form, they are more properly written in the Zwitter ion form, or it is called as internal salt form. जर्मन Zwitter means hybrid. आता हे एकाच कंपाऊंड मध्ये म्हणजे एकाच मॉलिक्यूल मध्ये दोन ग्रुप्स आहेत. NH2 ग्रुप एक ऍसिडिक ग्रुप आहे आणि एक बेसिक ग्रुप आहे. तर आपल्याला माहिती आहे की ऍसिडिक ग्रुप they donates a proton easily and basic group they accept a proton easily. ओके, आपल्याला माहिती आहे की ऍसिडिक ग्रुप जे आहे ते प्रोटॉन इझिली देतात आणि जे बेसिक ग्रुप्स आहेत ते इझिली प्रोटॉन घेतात. तर यामध्ये NH2 ग्रुप जो आहे, NH2 ग्रुप हा बेसिक ग्रुप आहे आणि COH ग्रुप जो आहे हा ऍसिडिक ग्रुप आहे. तर मग both the NH2 group and COH group in an amino acid it undergoes ionization in water. याला समजा वॉटर मध्ये टाकलं तर याचं आयनायझेशन होईल. आयनायझेशन कसं होईल? आयनायझेशन कसं होईल याचं? COO मायनस तयार होईल आणि H प्लस तयार होईल. बरोबर आहे, COO मायनस अँड H प्लस. आता इथेच बेसिक ग्रुप सुद्धा आहे. NH2 ग्रुप हा बेसिक ग्रुप आहे, म्हणजे याच्यामध्ये नायट्रोजनवरती दोन इलेक्ट्रॉनचे म्हणजे एक इलेक्ट्रॉनची पेअर आहे. तर धिस ऍसिड दॅट इज H प्लस आयन गेट अटॅच टू धिस नायट्रोजन अँड देअरफॉर इट बिकम्स NH3 प्लस अँड हिअर इट बिकम्स COO मायनस. ओके, असा जो अमिनो ऍसिडचं हे जे इंडिकेशन आहे ज्याच्यामध्ये दोन्ही पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि निगेटिव्ह चार्ज आहे, त्या फॉर्मला म्हणतात Zwitter आयन फॉर्म ऑफ अमिनो ऍसिड. ओके, म्हणजे Zwitter आयन फॉर्म म्हणजे काय झालं? Zwitter ion form, it is the amino acid exist as a dipolar ion. याच्यामध्ये दोन पोल तयार झाले, पॉझिटिव्ह पोल सुद्धा तयार झाला, NH3 प्लस म्हणजे पॉझिटिव्ह पोल तयार झाला आणि इथे निगेटिव्ह पोल तयार झाला. ठीक आहे. सो द अमिनो ऍसिड एक्झिस्ट ॲज अ डायपोलर आयन, इट इज कॉल्ड ॲज Zwitter ion. ओके, बिकॉज इट हॅज अ पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह एंड विदिन द सेम मॉलिक्यूल. ओके, या एकाच मॉलिक्यूलमध्ये पॉझिटिव्ह एंडही आहे आणि निगेटिव्ह एंडही आहे, म्हणून याला म्हणतो आपण Zwitter आयन. आता हे जे डायपोलर स्ट्रक्चर आहे Zwitter आयन जे आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इंटरनल साल्ट. याला इंटरनल साल्ट सुद्धा म्हणतो आपण. ठीक आहे. नाव
ॲट फिजिओलॉजिकल पीएच म्हणजे 7.4 जर पीएच असेल तर ज्विटर आयन फॉर्म्स बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस. आता एक पॉझिटिव्ह चार्ज आहे याच्यामध्ये, एक निगेटिव्ह चार्ज आहे. ओव्हरऑल जर विचार केला याचा तर हा काय झाला, न्यूट्रल झाला. ओके, देअरफॉर इट इज ज्विटर आयन इज ओव्हरऑल न्यूट्रल. ज्विटर आयन जो असतो तो ओव्हरऑल न्यूट्रल असतो अँड इट इज एम्फोटोरिक इन नेचर. एम्फोटोरिक म्हणजे इट इज नॉट अ बेस, ऑल्सो इट इज नॉट अ ऍसिड. हा ऍसिडही नाही आहे आणि बेसही नाही आहे. ओके, सो ओव्हरऑल जर याचा चार्ज पाहिला आपण तर इट इज अ न्यूट्रल, झिरो चार्ज. व्हॉट आर देर आर सम इव्हिडन्सेस फॉर द एक्झिस्टन्स ऑफ दिस डायपोलर आयन. हा डायपोलर आयन एक्झिस्ट होतो याचे काही इव्हिडन्सेस आहे. कोणते इव्हिडन्सेस आहे? आपल्याला माहित आहे की याच्यामध्ये एखाद्या कंपाऊंडमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज दोन्ही चार्जेस असतील तर देअर इज अ स्ट्रॉंग इंटरॅक्शन. ओके, देअर आर स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन्स बिटवीन द मॉलिक्यूल. आहे ना, एखाद्या मॉलिक्यूलमध्ये समजा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असतील तर अजून दुसरा मॉलिक्यूल, त्याच्या अजून दुसरा मॉलिक्यूल, या एकाचे पॉझिटिव्ह दुसऱ्याचा निगेटिव्ह, यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन असते. त्याच्यामुळे काय होईल, याचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो जास्त असायला पाहिजे. बरोबर आहे ना, त्याचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तर तो जास्त असायला पाहिजे. बरोबर आहे. मग ह्या अमिनो ऍसिडचे जे मेल्टिंग पॉईंट्स आहेत ते जास्त आहे. अमिनो ऍसिड्स दे हॅव अ हाय मेल्टिंग पॉईंट विच सजेस्ट दॅट देअर इज अ लार्ज इंटरमॉलिक्युलर फोर्सेस इन क्रिस्टल विच आर ड्यू टू इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन ऑफ डायपोलर आयन. डायपोलर आयन असल्यामुळे याचा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आहे, तर दुसऱ्या मॉलिक्यूलचा निगेटिव्ह, ह्या निगेटिव्ह दुसऱ्या मॉलिक्यूलच्या पॉझिटिव्ह, या पद्धतीने इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन राहील मॉलिक्यूलमध्ये. ठीक आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन असल्यामुळे त्यांचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो मेल्टिंग पॉईंट जास्त आहे. ओके, सो व्हेरी हाय मेल्टिंग पॉईंट ऑफ दिस अमिनो ऍसिड इट सजेस्ट दॅट, काय सजेस्ट करतो की देअर इज अ पोलर ग्रुप्स इन अ or it is a there is a dipolar group. This amino acid is a dipolar. ओके, डायपोलर आहे अमिनो ऍसिड हे सजेस्ट करते. सेकंड काय आहे, सेकंड इव्हिडन्स, इन ॲक्वस सोल्युशन अमिनो ऍसिड इट बिहेव्स लाईक अ सोल्युशन ऑफ सबस्टन्सेस हॅव्हिंग हाय डायपोल मोमेंट. ओके, ॲक्वस सोल्युशनमध्ये जर अमिनो ऍसिड टाकला तर हा हाय डायपोल मोमेंट असलेल्या सबस्टन्स सारखा तो बिहेव करतो. आता आपल्याला माहिती आहे की लाईक डिझॉल्व लाईक आयनिक कंपाऊंड्स जे आहे ते आयनिक कंपाऊंड सॉल्युबल असतात. कशामध्ये? पोलर सॉल्व्हंटमध्ये. आयनिक कंपाऊंड जे आहे ते पोलर सॉल्व्हंटमध्ये सॉल्युबल असतात आणि नॉन पोलर सॉल्व्हंटमध्ये इनसॉल्युबल असतात. इन द सेम वे अमिनो ऍसिडला जर आपण अमिनो ऍसिडचे जर पाहिली आपण सॉल्युबिलिटी तर दे आर इनसॉल्युबल इन नॉन पोलर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट बट दे आर हायली सॉल्युबल इन पोलर सॉल्व्हंट लाईक वॉटर. ओके, पोलर सॉल्व्हंटमध्ये हे सॉल्युबल आहे. इट इंडिकेट्स दॅट देर इज अ प्रेझेन्स ऑफ dipole in these amino acids. Okay, so they are soluble in polar solvent due to ionic character. So these are the some facts or evidences for the Zwitter ion structure of amino acid. Then acid base property of amino acid. आता हे अमिनो ऍसिड आहे, म्हणजे हा अमिनो ऍसिड आहे म्हणजे ज्विटर आयन आहे. ज्विटर आयनच्या फॉर्ममध्येच अमिनो ऍसिड एक्झिस्ट होते. भलाही आपण न्यूट्रल लिहितो त्याला, म्हणजे COOH आणि NH2 लिहितो, पण ऍक्च्युली दे एक्झिस्ट लाईक दिस. ओके, आता पीएच जेव्हा 7 असेल, पीएच जेव्हा 7 असेल म्हणजे न्यूट्रल असेल तर नेट चार्ज ऑन धिस अमिनो ऍसिड काय राहील, नेट चार्ज याचा 0, बिकॉज पॉझिटिव्ह एक आहे निगेटिव्ह एक आहे, देअरफॉर नेट चार्ज इज 0. नाव इन ऍसिडिक मीडियम, ऍसिडिक मीडियम म्हणजे काय, एच प्लस आयन समजा याच्यात ऍड केले. ऍसिडिक मीडियम म्हणजे पीएच याच्यापेक्षा कमी, लेस दॅन 7. समजा पीएच कमी केली आपण तर नेट चार्ज किती राहील. पीएच कमी करणं म्हणजे काय, प्रोटॉनची संख्या वाढवणं. प्रोटॉन वाढवणं म्हणजे काय, प्रोटॉन ऍसिड केव्हा होते त्याच्यामध्ये ऍसिड टाकलं तर ते पीएच कमी होऊन जाते. ऍसिड टाकलं म्हणजे प्रोटॉन ऍड केला, प्रोटॉन ऍड केला म्हणजे प्रोटॉन कुठे लागला, इथे लागला, आणि एक प्रोटॉन इथे लागला. ठीक आहे, मग आता याचा मध्ये नेट चार्ज किती झाला, नेट चार्ज 1 झाला. ठीक आहे, therefore in acidic when at lower pH the its cationic form it is exist in a cationic form आणि नेट चार्ज इज +1. बेसिक मीडियम म्हणजे काय, बेसिक मीडियम म्हणजे H काढला है ना, H काढला म्हणजे इथला H काढला म्हणजे COO मायनस राहिला आणि इथे CH2, हा ॲनिओनिक फॉर्म झाला. याचा नेट चार्ज किती झाला, -1. ओके,
So this is the ionic forms of amino acid. Ionic properties of amino acid आपल्याला माहित आहे अमिनो ऍसिड इट कंटेन्स ऍसिडिक ग्रुप अँड बेसिक ग्रुप दोन्ही माहिती आहे आपल्याला आणि ही साईड चेन आहे आर म्हणजे साईड चेन दे आर युजली आयोनाइज्ड ॲज फिजिओलॉजिक पीएच therefore amino acids have amphoteric properties म्हणजे it acts as acid as well as base in acidic medium the amino acid is positively charged आताच पाहिलं आपण ऍसिडिक मीडियम मध्ये अमिनो ऍसिड जे आहे ते पॉझिटिव्हली चार्ज असतं इन अल्कलाइन मीडियम अमिनो ऍसिड जे आहे इट इज निगेटिव्हली चार्ज कारण नेट चार्ज कोणता असतो नेट चार्ज -1 असतो सो इट बिहेव्स ॲज अन ऍसिड म्हणजे प्रोटॉन डोनर आणि प्रोटॉन एक्सेप्टर दोन्ही पद्धतीने ऍसिडिक मीडियम मध्ये तो प्रोटॉन एक्सेप्टर म्हणून बिहेव करतो बेसिक मीडियम मध्ये तो किंवा अल्कलाइन मीडियम मध्ये तो प्रोटॉन डोनर म्हणून बिहेव करतो देअरफॉर इट इज सेड दॅट अमिनो ऍसिड हॅव एम्पेटोरिक प्रॉपर्टीज ऍसिडिक मीडियम मध्ये पॉझिटिव्ह चार्ज हायर पीएच ग्रेटर दॅन 7 मध्ये हा निगेटिव्ह चार्ज आताच पाहिलं अल्कलाइन मीडियम मध्ये निगेटिव्ह चार्ज आणि ऍसिडिक मीडियम मध्ये हा पॉझिटिव्ह चार्ज ओके हायर पीएच NH2 मधून एक्झिस्ट होतो लोअर पीएच ला NH3 म्हणून ऍक्ट होतो COH हायर पीएच ला COO मायनस म्हणून ऍक्ट होतो आणि लोअर पीएच ला हा COH म्हणून बरोबर हायर पीएच म्हणजे अल्कलाइन मीडियम मध्ये प्रोटॉन डोनेट केले जातात दिले जातात ठीक आहे या पद्धतीने अमिनो ऍसिड इज अ एम्फोटोरिक इन नेचर सो व्हॉट इज आयसोइलेक्ट्रिक पॉइंट और आयसोइलेक्ट्रिक पीएच PL सो ॲट सर्टेन पीएच काही पीएच ला काय होतं द अमिनो ऍसिड कॅन एक्झिस्ट इन डायपोलर फॉर्म फुली आयनाइज्ड बट विथ नो नेट इलेक्ट्रिक चार्ज ठीक आहे हा आयनाइज आहे मायनस आणि प्लस दोन्ही चार्ज आहे याच्यामध्ये ठीक आहे याच्यामध्ये मायनसही चार्ज आहे आणि प्लस चार्ज दोन्ही चार्जेस आहे तर याला समजा आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं ठीक आहे तर इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं तर हा इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे पॉझिटिव्ह पोल आणि निगेटिव्ह पोल याच्यामध्ये जर याला ठेवलं तर हा कुठेच जात नाही पॉझिटिव्ह पोलमध्ये पण जात नाही निगेटिव्ह पोलकडे पण अट्रॅक्ट होत नाही व्हाय बिकॉज इट कंटेन्स बोथ द चार्जेस सो देर इज नो नेट इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज ऑन दिस झ्विटर आयन ओके ज्या पीएचला इलेक्ट्रिक चार्ज ॲट विच द नेट इलेक्ट्रिक चार्ज इज झिरो नेट इलेक्ट्रिक चार्ज ज्या पीएचला ज्याचा झिरो असतो त्याला म्हणतो आपण आयसो इलेक्ट्रिक पॉइंट ओके म्हणजे द पीएच ॲट विच देअर इज नो मायग्रेशन ऑफ अमिनो ॲसिड अंडर द इन्फ्लुअन्स ऑफ अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड इज कॉल्ड ॲज आयसो इलेक्ट्रिक पॉइंट ओके त्याला म्हणतो आपण आयसो इलेक्ट्रिक पॉइंट ऑर PI the amino acid at the isoelectric point is called as zwitter ion आता अमिनो ऍसिड जेव्हा झ्विटर आयन म्हणून एक्झिस्ट होतं म्हणजे दोन्ही पोल्स जेव्हा असतात निगेटिव्ह पोल आणि पॉझिटिव्ह पोल ज्या पीएचला हे एक्झिस्ट होतं त्या पीएचला म्हणतो आपण आयसो इलेक्ट्रिक पॉइंट ओके आयसो इलेक्ट्रिक पॉइंट म्हणजे कोणता द पीएच ॲट विच देअर इज नो मायग्रेशन ऑफ अमिनो ऍसिड अंडर द इन्फ्लुअन्स ऑफ अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड ओके at isoelectric point, the amino acid shows minimum water solubility and the sum of the charges of all the molecules of amino acid is zero. म्हणजे प्लस आणि मायनस किती झालं झिरो चार्ज टोटल चार्ज याचा नेट चार्ज झिरो झाला ठीक आहे म्हणजेच अमिनो ऍसिड ज्या पीएचला झ्विटर आयन म्हणून एक्झिस्ट होईल झ्विटर आयन पण याच्यावरचा जो नेट चार्ज राहील तो कसा असला पाहिजे झिरो असला पाहिजे हे ज्या पीएचला होईल त्या पीएचला म्हणतो आपण isoelectric point okay so that pH is called as isoelectric point समजलं isoelectric point म्हणजे ज्या pH ला हा अमिनो ऍसिड डायपोलर एक्झिस्ट होतो म्हणजे सेम हे असतात पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज त्याला आपण म्हणतो आयसोइलेक्ट्रिक पॉइंट देन कन्फिग्युरेशन ऑफ अँड ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी तर पाहिलंच आपण कन्फिग्युरेशन एक्सेप्ट ग्लायसिन हे आपण पाहिलेलं आहे ठीक आहे इथे राईट साईडला NH2 आहे म्हणून D अमिनो ऍसिड इथे लेफ्ट साईडला NH2 आहे म्हणून L अमिनो ऍसिड देन पेप्टाइड्स अँड प्रोटीन याच्या पहिले एक इलेक्ट्रोफोरेसिसची प्रोसेस आहे या प्रोसेसनी काय करत असतो आपण अमिनो ऍसिड सेपरेट करतो दिस अमिनो ऍसिड कॅन बी सेपरेटेड बाय द प्रोसेस कॉल्ड इलेक्ट्रोफोरेसिस so the process of separation of compound on the basis of differential movement of charge particle in an electric field
is known as electrophoresis. So separation of amino acid mixture, it can be carried out by पेपर इलेक्ट्रोफोरेसिस. याच्यामध्ये काय करत असतो आपण इलेक्ट्रोफोरेसिसच्या प्रोसेसमध्ये? इलेक्ट्रोफोरेसिसच्या प्रोसेसमध्ये आपण मिक्सचर घेत असतो अमिनो ॲसिडचं. अमिनो ॲसिडचं मिक्सचर घेतलं, एक पेपरची स्ट्रीप घेतली, इथे अमिनो ॲसिडचं मिक्सचर घेतलं आपण, हे मिक्सचर घेतलं अमिनो ॲसिडचं, आणि नंतर याला इलेक्ट्रिक फील्ड लावली. एकाला कॅथोडिक लावलं आणि एकाला ॲनोड केलं आपण. ॲनोड म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे. काय होईल याच्यामध्ये? काय होईल? ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज जास्त राहील, ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज ज्या अमिनो ॲसिडमध्ये जास्त राहील, इट विल गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स पॉझिटिव्ह म्हणजे ॲनोड, अँड ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज जास्त राहील म्हणजे NH2 ग्रुप, NH3 प्लस ग्रुप ज्याच्याकडे जास्त राहतील, दे विल बी अट्रॅक्टेड टुवर्ड्स कॅथोड. इन दिस वे वी कॅन सेपरेट द मिक्सचर ऑफ अमिनो ॲसिड. अमिनो ॲसिडचं मिक्सचर आपण या पद्धतीने सेपरेट करू शकतो. त्याला इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवा एका स्पेसिफिक pH वरती, 6 pH 7 pH वरती. तर काय होईल? ज्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्जेस, निगेटिव्ह म्हणजे ॲसिडिक ग्रुप ज्याच्याकडे जास्त राहतील, दे विल गो टू पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड दॅट इज ॲनोड, आणि ज्याच्याकडे ज्याच्याकडे निगेटिव्ह चार्जेस जास्त राहतील म्हणजे COO मायनस, तर दे विल गो टू पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड दॅट इज ॲनोड, आणि ज्याच्याकडे पॉझिटिव्ह चार्जेस जास्त राहतील म्हणजे NH3 ग्रुप, हे ज्याच्याकडे जास्त राहतील, NH3 प्लस असते ना याच्यावरती, हे चार्जेस ज्या अमिनो ॲसिडमध्ये जास्त असतील, दे विल गो टू कॅथोड. या पद्धतीने इलेक्ट्रोफोरेसिसची प्रोसेस आहे, ज्यामध्ये आपण अमिनो ॲसिड सेपरेट करू शकतो. तर हॅलो 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 Yes, sir. हां. तर आता 1 मिनिटपेक्षा कमी वेळ राहिला. वी शॅल एंड दिस मीटिंग. ओके. उद्याची लिंक मी पाठवून देईल. आपलं हे लवकर युनिट संपून जातं कारण प्रोटीन्सच राहिलं आणि न्यूक्लिक ॲसिड राहिलं. हे सगळं थिअरॉटिकल पार्ट आहे याच्यामध्ये. ठीक आहे. हॅलो Yes, sir. हॅलो, समजत आहे ना हे? हॅलो हो सर.